संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळांची तक्रार करत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलंय। मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोध केला होता, तर काँग्रेस श्रेष्ठी पूर्णपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी असल्याची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार संजय राऊतांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात तक्रार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा मनसेला मवियात घेण्यास विरोध होता। सपकाळांविरोधातील तक्रारीनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेवर नाराज। काँग्रेस पक्षश्रेष्ठी सपकाळांच्या पाठीशी असल्याची माहिती। सपकाळांनी राज ठाकरेंबाबत चर्चा करून कळवतो असं राऊतांना सांगितलं होतं। तरीही राऊतांनी तक्रार केल्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज। कुठलीही चर्चा झालेली नसताना राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रश्नच नसल्याचं काँग्रेसचं मत। राज ठाकरेंना सोबत घेतल्यानं परप्रांतीय मतदार लांब जाईल असं काँग्रेस पक्षश्रेष्ठींचं मत। मनसे सोबत घेण्याचा किंवा इतर पक्ष सोबत घेण्याच्या अनुषंगानं हे शिष्टमंडळ नव्हतं। हे स्पेसिफिकली शिष्टमंडळ कशासाठी होतं की निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे त्या गोंधळाच्या अनुषंगानं त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणे हा एकंदरीत त्या शिष्टमंडळाचा हेतू होता आणि त्या हेतूच्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आणि चीफ इलेक्टोरल ऑफिसरला भेटलेले आहेत। त्यामुळे यात आघाडीचा युतीचा असा कुठल्याही प्रकारची चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अनावश्यक आहे असं वाटतं। राजसाहेब अशा लोकांसमोर राहू शकत नाही, राहिले तरी यांना ते वटणीवर आणतील। राजसाहेबांनी कधीच आपल्या भूमिकेवर कॉम्प्रोमाइज केलं नाही, त्यामुळे मला असं वाटतं आपण वाट बघू, काळ त्याचं उत्तर आहे। ही बातमी कुठून येते किंवा आली आहे मला माहित नाही। मुळात असं काहीच घडलेलं नाहीये। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आमचे सहकारी आहेत महाविकास आघाडीतले, आमचे उत्तम मित्र आहेत। त्यांच्याशी उत्तम संवाद आमचा होत असताना त्यांच्या केंद्रातल्या लोकांशी एखाद्या विषयावर बोलण्याचा प्रश्न येत नाही। नक्कीच त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे की महाविकास आघाडीचा किंवा इंडिया ब्लॉकच्या बाहेरचा एखादा पक्ष त्याच्याबरोबर एखाद्या शिष्टमंडळात जायचं असेल तर त्यांना नक्कीच केंद्राची त्यांच्या हायकमांडला विचारावं लागतं।